नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर व्हिडिओमध्ये बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण काहीतरी स्वीट बनवतोय। तर अगदी बरोबर आहे, आज आपण मस्तपैकी शेवयाची खीर बनवणार आहोत आणि जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। याआधी तुम्ही ह्या पद्धतीने शेवयाची खीर कधीच बनवली नसेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी एक जाड बेसची कढई घ्यायची, त्याच्यामध्ये 1 कप शेवया घेतलेल्या आहेत। ह्या बारीक शेवया खिरीसाठीच्या ज्या असतात त्या घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये 1 वाटी तूप घातलेलं आहे। आता ह्या छान सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत। तुम्ही घरात बनवलेल्या किंवा अगदी विकतच्या कुठल्याही बारीक शेवया वापरू शकता। सर्वात आधी महत्त्वाची स्टेप म्हणजे शेवया छान खरपूस भाजल्या पाहिजे। शेवया जेवढ्या खरपूस भाजल्या जातील तेवढी तुमची खीर खायला खूप मस्त लागते। त्यामुळे सोनेरी रंगावर शेवया येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवया भाजताना गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे। मोठ्या गॅसवर शेवया अजिबात भाजायच्या नाही, नाहीतर त्या खूप जास्त भाजल्या जातात आणि खीरीला कडवटपणा येतो। त्यामुळे मंद आचेवर शेवया भाजून घ्यायच्या आहेत। तर सर्वात आधी आपण आता शेवया भाजून घेतोय। दुसरीकडे मी साधारणपणे अर्धा लिटर फुल क्रीम दूध उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि ते देखील आपल्याला साधारणपणे 10 ते 15 मिनिट गॅसवर ठेवून उकळून घेऊन त्याला जेवढं शक्य होईल तेवढं आटवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता शेवयाचा कलर पूर्ण बदलला आहे। शेवया छान सोनेरी रंगावर आल्यात आणि मस्त फुललेले आहेत। आता आपण याच्यामध्ये जे दूध आहे ते अर्धा लिटर दूध याच्यामध्ये घालून घेतोय। मी इथे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे। अर्धा लिटर दूध खिरीत घातल्यानंतर ह्या शेवया ह्या दुधामध्ये मस्तपैकी शिजवून घ्यायच्या आहेत। आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे। हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारणपणे एक 10 मिनिट तरी ह्या शेवया शिजायला लागतात। तर आता काय करायचं, ही खीर मस्त शिजू द्यायची आहे। आता एक दुसरा पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये 1 कप साखर घालून घ्यायची आहे आणि आपण याचा आता कॅरेमल बनवून घेणार आहोत। तर ह्याच्यामध्ये तुपाचा किंवा पाण्याचा वापर कुठेही करायचा नाही। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि साखर अशी छान ढवळत राहायची आहे। तुम्ही बघू शकता हळूहळू साखर मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे। तर ह्या पद्धतीने साखर छान मेल्ट होऊ द्यायची आहे। गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आहे, नसता कॅरेमल कडवट लागायला सुरुवात होते। तुम्हाला दिसत असेल आता अशा शुगरचे क्रिस्टल व्हायला सुरुवात झालेली आहे। साधारणपणे 5 ते 7 मिनिट झालेले आहेत। मंद आचेवरच ही प्रोसेस आपण करणार आहोत। तर आज आपण खिरीमध्ये साखर न घालता कॅरेमल घालणार आहोत। तर मैत्रिणींनो, मी हार्डली 2 दिवसापूर्वी ह्या पद्धतीने शेवयाची खीर केली होती। खायला एकदम मस्त झाली होती आणि सगळ्यांना आवडते। आता ही जी साखर आहे ही मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे आणि ह्याचे क्रिस्टल देखील व्हायला सुरुवात झालेली आहे। तर अतिशय पेशन्स ठेवून ही खीर आपल्याला बनवायची आहे। तुम्ही बघू शकता छोटे छोटे क्रिस्टल झालेले दिसत आहेत। तर हे कॅरेमल जेव्हा खिरीत आपण घालतो, खिरीची चव देखील खूप मस्त लागते आणि कलर तर एकदम अप्रतिम येतो। आता बघू शकता साखर बऱ्यापैकी वितळायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे साखर मेल्ट होतीये। तर अजून आपल्याला एक 5 मिनिट तरी कॅरेमल बनवण्यासाठी लागतील। तर जवळपास बऱ्यापैकी साखरेचे क्रिस्टल झालेले आहेत। क्रिस्टल झाले तरी अजिबात घाबरण्याची गरज नाही। ह्याचं कॅरेमल खूप छान होतं। ह्याला असं ढवळत राहायचं जेणेकरून हे बेसला चिकटणार नाही। ह्या पद्धतीने चमचा कंटिन्यू चालवत राहायचा आहे, म्हणजे कॅरेमल बेसला अजिबात चिटकत नाही। तर तुम्ही बघू शकता आता हे जे शुगर क्रिस्टल झालेले आहेत हे देखील वितळायला सुरुवात झालेली आहे। तर हळूहळू हे मेल्ट होतं आणि याचं कॅरेमल तयार होतं। तर साधारणपणे एक 7 मिनिटानंतर ह्या स्टेजला हे कॅरेमल आलेलं आहे। अजून याला आपल्याला थोड्या वेळ पूर्ण रेडी होईपर्यंत मेल्ट करून घ्यायचं आहे। क्रिस्टल झाले तरी टेन्शन घेण्याची गरज नाही, क्रिस्टल छान मेल्ट होतात। आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे कॅरेमल करताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे। कॅरेमल जर खूप जास्त मेल्ट झालं, अगदी खूप काळपट कलर आला तर खायला हे कडवसर लागतं। त्यामुळे खूप जास्त मेल्ट करायचं नाही आहे। एक पर्टिक्युलर कलर येतो, तो कलर आला की गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे। आता याच्यामध्ये थोडेसे शुगर क्रिस्टल दिसत आहेत, तर हे फक्त आपल्याला मेल्ट करून घ्यायचेत, म्हणजे आपलं कॅरेमल रेडी झालं आहे।
तर तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट कॅरेमल रेडी झालेला आहे. शेवयाच्याच खिरीला नाही, तांदळाच्या खिरीला, साबुदाण्याच्या खिरीला किंवा बासुंदीला तुम्ही हे कॅरेमल टाकू शकता. आता खिरीची गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि हे कॅरेमल आपण खिरीमध्ये टाकून घेतोय. तर हे टाकल्या फसफस होतं, पण अजिबात घाबरायची गरज नाही आहे. गॅसची फ्लेम बंद करूनच खिरीमध्ये कॅरेमल टाकायचं, नाहीतर काय होतं, हे अंगावर याची वाफ येण्याची शक्यता असते. आता हे टाकल्या पटकन सगळं हलवून खिरीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. याचा थोडासा गोळा होतो, पण गोळा जरी झाला तरी घाबरून जाण्याची गरज नाही, कारण हे कॅरेमल खिरीमध्ये आपोआप मिक्स होतं. आता आपण गॅसची फ्लेम चालू करणार आहोत आणि हे कॅरेमल खिरीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि चव तर त्याहून मस्त आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये वेलची पावडर आणि आवश्यकतेनुसार ड्रायफ्रूट्स आपल्याला घालून घ्यायचे आहेत. ह्याच्यामध्ये कॅरेमलचा थोडासा गोळा झाला आहे, तर खिरीमध्ये तो वितळून जातो, त्याच्यामुळे अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे. आता ह्याच्यामध्ये मी आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत आणि सगळ्यात शेवटी आपण ह्याच्यामध्ये विलायची पावडर घालणार आहोत. तर साधारणपणे अर्धा ते पाऊण चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने शेवयाची खीर नक्की बनवा. कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर बघू शकता खीर अतिशय सुंदर झाली आहे. ह्याला मी आता एका बाउलमध्ये सर्व करून घेणार आहे. कलर देखील भन्नाट आलेला आहे. आता आपण याला बाउलमध्ये काढून ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे ॲड करून गार्निशिंग करून घेणार आहोत. तर मी याला वाटीमध्ये काढून घेतलं आहे. तर रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.